MPSC एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयामधून काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, शरीरातील आतील भागात असलेल्या इंद्रियांना काय म्हणतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अंतरिंद्रिये, दुसरा ऑप्शन आहे बाह्येंद्रिये, थर्ड ऑप्शन आहे वरीलपैकी दोन्ही आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे अंतरिंद्रिये। शरीरातील आतील भागात असलेल्या इंद्रियांना अंतरिंद्रिये असे म्हणतात। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी छातीतील अंतरिंद्रिय कोणते आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे लहान आतडे, सेकंड ऑप्शन आहे हृदय, थर्ड ऑप्शन आहे यकृत आणि फोर्थ ऑप्शन आहे स्वादुपिंड। तर या प्रश्नाचे उत्तर आहे हृदय। छातीतील पिंजऱ्यामध्ये हृदय आणि फुफ्फुस ही दोन अंतरिंद्रिये आहेत। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, पोटामध्ये असलेले अंतरिंद्रिय कोणते आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे फुफ्फुस, सेकंड ऑप्शन आहे हृदय, थर्ड ऑप्शन आहे यकृत आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या क्वेश्चनचे आन्सर आहे यकृत। पोटामध्ये असलेले अंतरिंद्रिय हे यकृत आहे। आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी हे पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, तुम्ही ते केअरफुली लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, शरीराच्या सर्व अवयवांचे नियंत्रण कोण ठेवते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मेंदू, सेकंड ऑप्शन आहे फुफ्फुस, थर्ड ऑप्शन आहे आतडे आणि फोर्थ ऑप्शन आहे हृदय। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मेंदू। शरीराच्या सर्व अवयवांचे नियंत्रण हे मेंदू ठेवते। मेंदू हे डोक्याच्या कवटीमध्ये असलेले अंतरिंद्रिय आहे की जे शरीराच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवते। पाचवा प्रश्न आहे, केसांसारख्या लहान रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे केशवाहिन्या, सेकंड ऑप्शन आहे धमन्या, थर्ड ऑप्शन आहे शिरा आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे केशवाहिन्या। केसांसारख्या लहान रक्तवाहिन्यांना केशवाहिन्या असे म्हणतात। आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य विज्ञानवरती खूप क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात। त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे, उच्छवास म्हणजे काय? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर सोडणे, दुसरा ऑप्शन आहे नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणे, तिसरा ऑप्शन आहे यापैकी नाही आणि चौथा ऑप्शन आहे 1 व 2 बरोबर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर सोडणे म्हणजे उच्छवास। त्यानंतरचा सातवा प्रश्न आहे, शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याचे काम कोणाचे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे हृदय, सेकंड ऑप्शन आहे फुफ्फुस, थर्ड ऑप्शन आहे मेंदू आणि फोर्थ ऑप्शन आहे आतडे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे हृदय। शरीरामध्ये सतत रक्त फिरत ठेवण्याचे काम हे हृदयाचे आहे। रक्ताभिसरण हे काम हृदयाचे आहे। हृदय हे छातीच्या पिंजऱ्यामध्ये असलेले अंतरिंद्रिय आहे। त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे, हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळण्याचे काम कोणाचे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे हृदय, सेकंड ऑप्शन आहे फुफ्फुस, थर्ड ऑप्शन आहे मेंदू आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे फुफ्फुस। हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळण्याचे काम हे फुफ्फुसाचे आहे। त्यानंतरचा नववा प्रश्न आहे, शरीरात सुसूत्रता ठेवण्याचे काम कोणाचे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मेंदू, सेकंड ऑप्शन आहे हृदय, थर्ड ऑप्शन आहे फुफ्फुस आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मेंदू। शरीरामध्ये सुसूत्रता ठेवण्याचे काम कोणाचे आहे आपला प्रश्न होता। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मेंदू। शरीरामध्ये सुसूत्रता ठेवण्याचे काम मेंदूचे आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 10वा प्रश्न आहे, शरीरातील सर्व कार्याचे नियंत्रण कोण करते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मेंदू, सेकंड ऑप्शन आहे हृदय, थर्ड ऑप्शन आहे फुफ्फुस आणि फोर्थ ऑप्शन आहे यकृत। तर आपला प्रश्न आहे, शरीरातील सर्व कार्याचे आणि अवयवांचे नियंत्रण कोण करते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मेंदू। ऑप्शन नंबर फर्स्ट या प्रश्नाचे उत्तर आहे। शरीरातील सर्व कार्याचे नियंत्रण ठेवणारा मेंदू हा आपल्या डोक्याच्या कवटीमधील असणारा अंतरिंद्रिय आहे।
11वा प्रश्न आहे, रक्ताभिसरणाचे काम कोणाचे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे हृदय, सेकंड ऑप्शन आहे फुफ्फुस, थर्ड ऑप्शन आहे मेंदू आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. तर आपला प्रश्न आहे रक्ताभिसरणाचे काम कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. रक्ताभिसरणाचे काम हे हृदयाचे आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 12वा प्रश्न आहे त्यानंतरचा, श्वासोच्छवासाचे कार्य कोण करते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे हृदय, सेकंड ऑप्शन आहे फुफ्फुस, थर्ड ऑप्शन आहे आतडे आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे आणि फुफ्फुस. श्वासोच्छवासाचे कार्य हे फुफ्फुस करत असते. फुफ्फुस आणि हृदय हे छातीच्या पिंजऱ्यामध्ये असणारे अंतरिंद्रिय आहेत. जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.